नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आम्ही थेरगावमधून हनुमान मंदिरपासून निघालो आहे. उजव्या साईडला बापूची बुवा गार्डन आहे. आता तिथून आम्ही थेट पिंपरी वाघेरीमध्ये जात आहे, कारण तिथे आम्हाला कालभैरवनाथांचं दर्शन घ्यायचं आहे. हे बघा, हे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. तिथेच अलीकडे मी गाडी पार्किंग केली. डाव्या साईडला जे श्रीराम लिहिलं हे एक मंदिर आहे. त्यानंतर समोरच श्री कालभैरवनाथांचं मंदिर आहे. तिथे आम्ही आत गेलो. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. लगेच आम्ही श्री कालभैरवनाथांचं दर्शन घेतलं. यानंतर श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन घेतलं. तिथेच आम्ही बसून आहे ना कालभैरवाष्टकचं पठण केलं. हे बघा, हे किती प्रशस्त आणि शांत असं मंदिर आहे. तिथेच भजन चालू होतं. भजन ऐकलं. त्याच्यामुळे आजच्या पिढीलाही आपल्या अधूनमधून कानावर पडायलाच पाहिजेत, म्हणून खास मुलीला घेऊन गेले होते मी. तर पलीकडे आपण जे मंदिर पाहिलं तिथे बघा, राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानजी त्यांच्या पाय पडतानाच मूर्ती आहेत. विठ्ठल रुक्मिणी मातेला आज खूप सजवलं होतं. मारुती रायांचं बघा, हे बघा दर्शन किती मस्त झाले. आणि शांत असल्यामुळे ना सगळेजण हनुमान चालिसाचं पठण करत होते. हे पठण केल्यामुळे ना एक मनाला एनर्जी येते, शांत वाटतं का आपल्या मनातली सगळी निगेटिव्हिटी निघून जाते. देवांचं दर्शन घेतल्याने मनाला शांती भेटते आणि आपले सकारात्मक विचार येतात. त्यासाठी आहे ना महिन्यातून एकदा तरी ह्या मंदिरात मला यावंसं वाटतं आणि पुढच्या पिढीलाही आपल्या माहिती राहावं त्यासाठी